आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शाळेत घराच्या गाडीने जायचं आणि त्याच गाडीने परत यायचं। पण मी खरंच काही केलं नाहीये। शिवा, घड्याळात बघ किती उशीर झालाय तो। घरी एकतर कळवत नाहीस आणि आता म्हणतेस तिथेच होते। आम्ही सगळे इथे घरी काळजी करतोय, त्याचं काय? मी किती फोन केले तुला, एकही फोन उचलला नाहीस तू, असं कसं? ताई, मी तुला सांगते, आता सध्या ना हिला शाळेशिवाय कुठेही घराबाहेर सोडू नको। ते तर ठरलंच आहे। शिवा, यापुढे तू शाळेत जायचं आणि तिथून थेट पुन्हा घरी यायचं आणि ते सुद्धा घरच्या गाडीने। मी खरंच सांगते, मी काय शिवा बास, जे सांगितलंय ते कर, मला किल्ली दे। मी ना टाकणार आता एक मिनिट मी आता माझी पाळी आहे, मी पत्ते टाकणार आहे। हा आला चौकटचा एक्का, हा आला बदामचा एक्का आणि हा मी स्पिकचा एक्का। जिंको आजची मी परत। प्रत्येक हा कसा काय जिंकतो बघ ना। अगं, पोरगा आपलं नशीबवान आहे म्हणून त्याच्याकडे चांगले पत्ते आले बघ, जे 3 एक्के। वा वा वा, माझ्याकडे पण आहेत बघ, एक राजा आहे, एक आणि 2 गुलाम आहेत। वा वा, नशीबवान। आता बघ, आता जिंकून दाखव। आता नुसता नशीबवान नाहीये तो मेहनत करतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि कष्टाळू आहे ना, म्हणून देव त्याच्या बाजूने असतो। हो, खरंच कष्टाळू आहे चंदन। तू सांगितलंस की नाही यांना? नाही नाही, एका जुन्या कारची डील आली होती त्याच्याकडे। ओनरला असं वाटलं होतं की झालं, आता आपली कार गेली, पण चंदनने लगेच सगळं प्रोसेस करून दिलं आणि त्यांची मदत केली। मग अगं, पोरग कोणाचं आहे ते? बाई आजीच आहे। यांना तर फरकही पडत नाहीये मी आहे की नाही ते। चांगलं चाललंय यांचं माझ्याशिवाय। शिवा, ऐक ना शिवा, तू माझी बाजू का नाही घेतली? हा मारे, मला म्हणाला होतास की मी तुझ्या बाजूने उभा राहीन, सगळं करीन, मात्र काय पलटी मारली का? हसतो काय? सॉरी अगं बाई, तू तलवारच काढते डायरेक्ट। थांब ना, सांगतो। मी जे आज केलं ते करणं गरजेचं होतं। म्हणजे परिस्थितीच तशी होती। आता घरचे सगळे बघता मी जर तुझी बाजू घेतली असती तर त्यांनी माझं काहीच ऐकलं नसतं। पण माझी बाईक पण गेली ना आता आशू। हे पण तू काळजी करू नको, तुला जिथे जायचं असेल, तुला काय करायचं असेल तर मला सांग, मी सगळं बघतो बरोबर। कसं? अगं, मी करतो ना व्यवस्था तुला घराबाहेर काढायची। कशी? करतो, पण आज ते चिडले होते सगळे, ते बघता मी जे केलं ते योग्य होतं। बरं ठीक आहे, पण मी का जाऊ ते मी का लेट आले ते तर सांगते। हा सांग। बापरे, पण रॉकी ते माईले का म्हटलं असेल बरं? त्याचा अर्थ काय? मला नाही ना कळत तेच। मी गँगला पण विचारलं आपल्या, पण त्यांनाही काही कळत नाही। शेवटी आम्ही बाहेर आलो ना, तर आमच्या समोरून ना एक टेम्पो जाताना दिसला। अरे बापरे, एवढं सगळं झालं, भयानक आहे। हो ना आशू, आणि आशू त्या टेम्पोचा आणि ट्रकचा मालक एकच असू शकतो। तुला नाव कळलं का त्याचं? हा त्याने सांगितलं, काय काहीतरी चंद्रकांत साळवी म्हणून नाव आहे त्याचं, त्या मालकाचं। आशू ऐक ना, गोष्टी इतक्या कळतायत ना मला पटापट आणि क्लिअर पण होत आहेत। अजून एखादी लीड जरी मिळाली ना तरी गोष्टी सॉल्व्ह होतील आणि सगळ्यांना सगळं कळेल। शिवा, काय? तुला एक गोष्ट लक्षात आली का? नाही। कात्यायनी देवी म्हणजे कोण माहितीये?
हा दुर्गा. आणि तू दुर्गा आहेस. देवीने तुला मदत केली म्हणजे ते तुझ्या पाठीशी आहे. तू लवकरच रॉकीच्या खोल्यांना शोधून काढशील बघ. आणि मी आहे तुझ्यासोबत. तू सोबत आहेस तर मला काही टेन्शन नाही. पण रॉकीचं सत्य मी लवकर बाहेर काढूनच राहणार. किंवा शिवा, शिवा, काय झालं? आशू यार, रॉकी असं काय म्हणाला असेल आणि काय सांगायचं असेल यातून त्याला? हे असं इथे बसून याचा शोध लागणार आहे का? चल ऑफिसला. मी ऑफिसला येऊन काय करू? ह्याचा शोध तर लावावा लागेल ना, याचा विचार तर करावा लागेल काय आहे. मी तेच म्हणतोय, घरातनं बाहेर पडावं लागेल त्यासाठी, नाही का? हा, चल ऑफिसला जाऊया. काय करणार आहेस आशू? गंमत आहे. चल आवर. अरे चल चल आवर. आशू पण चल ग लवकर चल. ताई ताई काय झालं गो? बरी आहेस ना तू? उर्मिला, तुला शिवाची माफी मागावी लागेल. मला कळतंय तुला संपदाची काळजी वाटतेय, पण शिवा ह्या घरची सून आहे. तिच्यावर हात उचलणं चुकीचं आहे आणि मला आपल्या घरात हे असलं वातावरण नको आहे. ताई अगं, मी पण शिवाच्या काळजी पोटीच तिच्यावर हात उचलला. अगं, मला जशी संपदा आहे ना तशीच शिवा आहे. आणि सध्या शिवाला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा, आणि तिला त्रास होऊ नये म्हणून मी हात उचलणं हा पर्याय नाहीये. आपण बसून बोलून सगळ्या गोष्टी सोडवू शकतो उर्मिला. ताई, आणि माझ्या अटींचं काय? अगं, त्या पण मी शिवाच्या चांगल्यासाठीच घातल्या होत्या. ताई अगं, तिला कळतच नाहीये की तिचा हा अतिउत्साही स्वभाव तिचं स्वतःचंही नुकसान करू शकतो. हो उर्मिला, मला कळतंय तू काय विचार करतेस ते माहितीये ग मला. तुझ्या अटींचं म्हणशील तर मी त्याबद्दल विचार करते, पण त्याआधी तुला शिवाची माफी मागावी लागेल, कारण त्यामुळे गैरसमज झालेले नकोय मला आपल्या घरात. बरं ताई, मी माफी मागेन. गुड गर्ल. आता शोभतेस माझी छोटी बहीण. आता मला वाटलं लहानपणी सारखी हट्ट करून बसशील मी नाही माफी मागणार म्हणून. ताई, मी हट्टी आहे नाहीये. ताई, काय तू? अगं, मलाच सांगते साडी.